नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS पॅटर्नवर आधारित 2000+ MCQs ऑन प्रोफेशनल नॉलेज हे पुस्तक आपण या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। येणारी जी आपली परीक्षा आहे स्पेशली महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, तर या परीक्षेच्या तयारीसाठी शेवटचा जो काही आपला या ठिकाणी सराव असतो तो म्हणजे MCQsचा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा। तर त्या अनुषंगाने आपण हे पुस्तक तयार केलेलं आहे। यासोबतच हे जे पुस्तक आहे मित्रांनो, महावितरणच्या परीक्षेसोबतच ज्या वेगवेगळ्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत, जसं की कॉमर्समध्ये UGC नेटची परीक्षा होत असते, अकाउंट्स ऑफिसरच्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत, ज्युनियर अकाउंटंटची परीक्षा आहे, जसं की CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परीक्षा आहे, ZP MIDC सिडको CBSEच्या परीक्षा आहे आणि इतर ज्या काही भविष्यामध्ये लेखाविषयक परीक्षा येणार आहे, ज्यामध्ये अकाउंट्स हा विषय असेल किंवा प्रोफेशनल नॉलेज असेल, तर त्या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा हा संदर्भ ग्रंथ असणार आहे। यामध्ये याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचा 110 मार्काचा जो सिलेबस आहे असा फुल कव्हरेज ऑफ प्रोफेशनल नॉलेज सिलेबस केलेला आहे। त्याच्यानंतर टॉपिक वाईज MCQs विथ आन्सर देण्यात आलेले आहेत, क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत, ते म्हणजे थेरी बेस आणि प्रॅक्टिकल बेस क्वेश्चन्स, आणि TCS IBPS च्या आधारे क्वेश्चनची निर्मिती करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी बघू शकता आपण, फ्युचर पब्लिकेशन्सच्या माध्यमातून हे पुस्तक आपलं आलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या नगर परिषद लेखा परीक्षण व लेखासेवा या परीक्षेमध्ये जी काही अंतिम यादी लागलेली आहे, जवळपास 204 विद्यार्थी त्या ठिकाणी अंतिम यादीमध्ये आहेत आणि या व्यतिरिक्त काही विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा आहेत। तर 204 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 100पेक्षा जास्त विद्यार्थी हे आपल्या क्लासेसचे आहेत। तर एक ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे हा आकडा 50%च्या पेक्षाही जास्त आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकं वाचून या ठिकाणी पोस्ट मिळवलेली आहे असेही विद्यार्थी बरेचसे आहेत। तर या सगळ्यांचं प्रथमतः आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात। तर श्रेणी अ ज्यांना मिळालेली आहे त्यामध्ये अक्षय मांडवे आहेत, प्रणिता करवंदे आहेत, ज्योती मुंडे मॅडम आहेत। तर यांना श्रेणी अ मिळालेली आहे आणि त्यामध्ये 5च जागा आपल्याला माहिती आहे श्रेणी अ च्या होत्या, ज्यामध्ये या तिघांनी त्या ठिकाणी 3 मिळवलेले आहेत। त्याच्यानंतर बरेचसे असे आपले विद्यार्थी आहेत ज्यांची अंतिम यादीमध्ये निवड झालेली आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर या सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करूयात, कौतुक करूयात। पुढे जाऊयात, पुस्तकाच्या बद्दल आपण माहिती बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पुस्तकाची जी किंमत आहे मित्रांनो, ती किंमत आहे छापील किंमत आहे ₹280 एवढी किंमत आहे, ठीक आहे। मात्र याच्यावर तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे। हे पुस्तक तुम्हाला घरपोच बाय पोस्ट केवळ ₹205 मिळणार आहे, ओके। तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फ्युचर पब्लिकेशनला कॉन्टॅक्ट करून त्या पद्धतीने पुस्तक ऑर्डर करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता, तर हा पत्ता दिलेला आहे, इथे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्षामध्ये या ॲड्रेसला जाऊन फ्युचर बुक सेंटर पुणे, DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, आप्पा बळवंत चौक, ABC चौक जो आहे नारायणपेठ पुणेमध्ये, तर या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन सुद्धा पुस्तक घेऊ शकता किंवा 9130332055 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ओके। तर आता आपण हे बघूयात की या पुस्तकाची जी काही रचना केलेली आहे ही नेमकी कशा पद्धतीची आहे। इंडेक्स पेज आपण या ठिकाणी बघतोय। तर इंडेक्स पेजमध्ये काय सांगितलं आहे की कंटेंट बघा, अकाउंटिंग हा एक विषय आहे महत्त्वाचा। तर अकाउंटिंगवर आधारित टॉपिक वाईज MCQs बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघता या ठिकाणी की इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग आहे, डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग, जर्नल, लेजर अँड ट्रायल बॅलन्स, सबसिडरी बुक, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डिप्रिसिएशन, रेक्टिफिकेशन ऑफ एरर, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी
कन्सर्न सिंगल एंट्री सिस्टीम इश्यू इन पार्टनरशिप अकाउंट्स अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, अशा पद्धतीने हे टॉपिक वाईज MCQ देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे बिझनेस लॉचा. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे जे लॉज आहे ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड अँड मिससेलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965, पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट 1972, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. हे सगळे महत्त्वाचे जे कायदे आहेत याच्यावर आधारित सुद्धा जे MCQज आहेत ते आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर कंपनीज ॲक्ट 2013चा ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स विषय आहे. बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट आहे 2017चा. कॉस्ट अकाउंटिंग आहे. मग कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, लेबर, मटेरियल, त्याच्यानंतर मार्जिनल, ओव्हरहेड, प्रोसेस, स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेट आणि बजेटरी कंट्रोल यावर आधारित हे प्रश्न आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यावर आधारित सुद्धा आहे. इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि यासोबतच 5 महत्त्वाचे तुम्हाला काही एक्सपेक्टेड जे आहे मोस्ट एक्सपेक्टेड जे आहेत तर असे सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणतः 50 प्रश्न एका टेस्टमध्ये आहेत. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड. तर हे क्वेश्चनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्या म्युनिसिपल ऑडिटर अँड अकाउंटंटच्या परीक्षा झाल्या होत्या तर त्याचे हे क्वेश्चन पेपर आहे. अकाउंटचे रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला ते एक आयडिया येईल की अकाउंटच्या रिलेटेड कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात म्हणून. ओके, हे स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपर आहे ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज या घटकावर सर्वाधिक जास्त क्वेश्चन विचारण्यात येणार आहे. ते म्हणजे 50 प्रश्न 110 मार्कांसाठी आणि त्याच्यानंतर रिझनिंगवर 40 प्रश्न 20 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, मराठी लँग्वेजवर 10 प्रश्न 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीने एकूण 130 प्रश्न आहेत 150 मार्कांसाठी आणि तुम्हाला टाईम अलोकेट किती केलेला आहे 120 मिनिटं 2 तासांसाठी. परीक्षा ही कशी होणार आहे तर परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे. ओके, तर ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अबाउट द एक्झाम ऑर्गनायझेशन कोणते आहे परीक्षा घेणारी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. आपण महावितरण या परीक्षेच्या संदर्भात बोलतोय. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स हे पद आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 468 आहे आणि नुकतंच त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे 42 पदांची आणि अशा पद्धतीने 510 एवढ्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ओके, क्वालिफिकेशन BCom, BMS, BBA. तुमचं MSCIT पण असलं पाहिजे. MSCIT नसेल तर 10वी 12वीमध्ये किमान तुमचा कम्प्युटर हा एखादा विषय असला पाहिजे किंवा तुमचं टायपिंग वगैरे झालेलं असलं पाहिजे. परंतु हे जी काही एज्युकेशन आहे हे कधी असं आहे तर 29 डिसेंबर 2023 या दिवसाच्या पूर्वीचं. त्या दिवसापूर्वी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ही परीक्षा मध्ये फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. ओके, एक्झाम कोण घेणार आहे IBPS घेणार आहे. ऑनलाईन MCQ टेस्ट आहे. इथं ॲप्लिकेशन फी दिलेली आहे तुम्हाला 500 रुपये ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व कॅटेगरीसाठी 250. दुसरी महत्त्वाची गोष्ट माहिती सगळ्यांना, ही परीक्षा कशामध्ये होणार आहे तर इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. फक्त मराठी व्याकरणवर आधारित असलेले जे प्रश्न आहे हे फक्त मराठीमध्ये येणार. बाकीचे प्रश्न जे आहेत म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, क्वांट याचे सगळे प्रश्न इंग्लिशमध्येच विचारण्यात येणार आहे. मराठी ऑप्शन त्याला नसणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे जे की 1/4 आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये तुम्हाला ही एक सॅम्पल कॉपी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग हा प्रश्न दिसतो या ठिकाणी. त्याचे 4 ऑप्शन दिसत आहेत आणि या पेजवरचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याचा आन्सर तुम्हाला इथे खालीच मेन्शन केलेलं दिसतं. ओके, तर सेम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. डबल एंट्री सिस्टीम तर त्या पद्धतीने त्याचे आन्सर दिलेले आहेत. जर्नल याचे सुद्धा आन्सर त्याच्या ठिकाणीच दिलेले आहेत. हे सॅम्पल PDF आहे ही, त्याच्यामुळे तुम्हाला हे फक्त आपण जे युनिटचे नेम आहे ते इथे घेतलेले आहेत सॅम्पल PDF असल्यामुळे. सबसिडरी बुक्स विषय आहे. त्याच्यानंतर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. डिप्रिसिएशन वगैरे. ठीक आहे, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. तर हे फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न आहेत. सिंगल एंट्री सिस्टीम आहे. तर सर्व प्रश्न हे कशामध्ये आहे तर हे प्रश्न सगळे इंग्लिशमध्येच आहे. याचं कारण म्हणजे परीक्षा ही इंग्लिशमध्येच होणार आहे. इश्यूज इन पार्टनरशिप अकाउंट,
ओके, त्याच्यानंतर हे तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिसतील. तर प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि त्याचे आन्सरसुद्धा खालीच देण्यात आलेले आहे. बिझनेस लॉमध्ये आपल्याला वेगवेगळे कायदे जे आहेत तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. जसं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872वर या ठिकाणी प्रश्न आपण बनवलेले आहेत. तर त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, तर याच्यावरही महत्त्वाचे काही MCQs जे एक्झाम ओरिएंटेड आहे आणि सहजासहजी आपल्याला असे MCQs कुठं मिळत नाही सॉल्व करण्यासाठी. ओके, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड अँड मिससेलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट याच्यावर हे काही क्वेश्चन आहे. बोनस ॲक्टवर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत. मिनिमम वेजेस ॲक्ट आहे 1948चा, त्यावर हे काही क्वेश्चन्स आहेत. त्याचे आन्सरसुद्धा तुम्हाला लगेच खाली त्या पेजवर, संबंधित पेजवर तुम्हाला दिलेले आहेत. कंपनी ॲक्टसुद्धा महत्त्वाचा आहे 2013चा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स याच्याबद्दल काही क्वेश्चन बघू शकता. बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन याच्यावर सुद्धा आधारित काही या ठिकाणी MCQs तुम्हाला दिलेले आहेत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2017चा हा सुद्धा अभ्यासायचा आहे आपल्याला. कॉस्ट अकाउंटिंग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही हेड्स आहेत, लेबर कॉस्टिंग, मटेरियल कॉस्टिंग वगैरे, तर याचेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी MCQs दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता इथे ओव्हरहेड कॉस्टिंग दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग, जो की कॉस्टिंगमधलाच एक महत्त्वाचा पार्ट आहे. बजेट आणि बजेटरी कंट्रोल हा दिलेला आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तर याचेही जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे ते दिलेले आहे. इथे तुम्हाला इन्कम टॅक्स हा विषय दिसतोय, तर इन्कम टॅक्सवर आधारितसुद्धा एक्झाम ओरिएंटेड हे क्वेश्चन्स आहेत. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यावर हे क्वेश्चन्स आहेत. हे मॉडेल क्वेश्चन पेपर आहेत, जे की आपण 5 मॉडेल क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सर्व विषय इन्क्लुडेड आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा फुल लेंथ ज्याला आपण म्हणूयात, असे हे मॉडेल क्वेश्चन पेपर जे आहेत संभावित, असे हे 5 क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेले आहेत. आणि मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत PYQs, तर ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीचं हा आपलं पुस्तक आहे. इथे काही जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा तुम्हाला इथे वाचायला मिळतील. तर अशाच प्रतिक्रिया तुमच्यासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी येतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तशा तुम्हाला शुभेच्छा देतो. तर त्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करा. ठीक आहे. काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कॉल करू शकता. आपलं हे पुस्तक आहे ते या ठिकाणी घ्या. आपली बॅचसुद्धा आहे, अतिशय कमी माफक फीमध्ये आपण ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. आपलं ॲप डाउनलोड करा तुम्ही प्ले स्टोअरवरून, प्रवीण कड क्लासेस या नावाचं. ठीक आहे. तर याबद्दल तुम्हाला थोडक्यात परिचय दिसेल माझा या ठिकाणी. अगोदरचं जे बुक आहे आपलं हे महावितरण ज्युनियर असिस्टंटचं आहे याच परीक्षेसाठी. हे थिअरी बुक आहे ज्याच्यामध्ये कंटेंट दिलेलं आहे म्हणजे. आणि आताचं हे जे नवीन बुक आहे 2000+ MCQ, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला MCQ दिलेले आहे. म्हणजे हे थिअरी वाचून तुम्ही काय करायचं आहे, MCQची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे सुद्धा सगळीकडं उपलब्ध आहेत. ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर 2000+ MCQजमध्ये 2000पेक्षा जास्त MCQs आहेत. म्हणजे स्पष्टच बोलायचं झालं तर काउंट केले तर 2085 एवढे MCQs त्या ठिकाणी वरतील. प्रत्येक टॉपिकवर म्हणजे किमान 100पासून तर कमाल 400-500 पर्यंत, म्हणजे जेवढे महत्त्वाचे आणि क्वेश्चन त्या ठिकाणी निघू शकतात, तर असे हे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे. आय होप माझा हा जो काही 2000 MCQs पुस्तकाचा जो प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवलेला आहे, तो नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आवडेल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक ठरेल अशी मी आशा बाळगतो. या ठिकाणी तुमच्या ज्या काही शंका असतील, तुमच्या ज्या काही सूचना असतील, त्या नक्कीच त्यांचं स्वागत आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, तर इथे आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.